के पाडवी, जिल्हा परिषद सदस्य नंदुरबार। माझं गाव काठी आहे आणि काठी हे राजा राजवाडीचे गाव असल्यामुळे या गावामध्ये 1246 पासून राजवाडी होळीचा सण उत्सव साजरी केला जातो। आणि खास करून ज्या सुरुवातीपासून ज्या पारंपरिक पद्धतीने जे होळी साजरी व्हायची त्याच पद्धती आजपर्यंत आहे। बाहेरील जे संस्कृती आहे किंवा बाहेर जे आक्रमण आहे संस्कृतीचं परदेशी किंवा इतरांचं, त्याच्या आक्रमणापासून आम्ही बऱ्याच लांब आहे। आजपर्यंत आम्ही जे बी पद्धती जे पूजाविधी आहे त्याच्यामध्ये गोवाणपूजन असेल किंवा जे बी आदिवासींच्या पूजेच्या पद्धती आहे किंवा सण उत्सव आहे ते आम्ही आदिवासी परंपरा पद्धतीनं या परिसरामध्ये त्याचे पूजाविधी करत असतो। नवाईची पूजा होते, त्याच्यानंतर दिवाळीची पूजा होते। नवाईच्या पूजामध्ये तर विशेष करून आमच्याकडे गायचे शेण आणि कणीचा टिळा लावला जातो। दिवाळीवर गहूचा किंवा जो बी आटा असेल, आटा म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये पीठ म्हणतो, पिठाचा टिळा दिला जातो। आणि खास करून होळीमध्ये तर होळी जळते आणि राखेचा टिळा दिला जातो। म्हणजे आदिवासीमध्ये हे तर रस्ते आल्यानंतर नारळ किंवा इतर ज्या सगळ्या वस्तू सेंदूर किंवा ह्या सगळ्या वस्तू आल्या, पण त्या पारंपरिक पद्धतीने आजपर्यंत काठीमध्ये तीच पद्धत अजून सुरू आहे। आणि याच्या मागचं हे आहे की ही आदिवासीयत आहे, ही सगळ्यांनी मिळून टिकवली पाहिजे। आणि खास करून आमचं जे राजा राजवाडीपासून जे चालत आलेली जे परंपरा आहे की या काठी गावाचे जे प्रथम राजा होते उमेश सिंग नावाचे, त्याने 1246 पासून ही काठीची होळी सुरुवात केली। याच्या अगोदर पण होळ्या व्हायच्या असे आमचे डाये सांगतात, कारण आमचा जो इतिहास आहे हा मौखिक आहे आणि ती मौखिक परंपरा चालत येते। आमचे वडील किंवा आजोबा हे म्हणजे चर्चा करत होते, ते आम्ही ऐकलं आहे की याच्या अगोदर पण व्हायचे, पण जेव्हा राजा आले तेव्हापासून सगळ्यांनी मिळून काठीमध्ये होळी करायचं ठरलं। तसं तर दाबमध्ये मोरीराहे म्हणून आहे, तिथे पहिली होळी होते, ती 26 तारखेला झाली। त्याच्यानंतर आज 2 तारीख आहे, 2 तारखेला ही राजवाडी काठीची होळी आहे। याच्यामध्ये जे पारंपरिक पद्धतीने जसं मी आज आपल्यासमोर आहे, हे जे कमरेला घुंगरू आहे, हातामध्ये धारी आहे, त्याच्यानंतर माझ्या गळ्यामध्ये हे चांदीचे शिक्के आहे, याला मोरख्या म्हणतात। आणि ज्याच्या कमरेमध्ये भोपळे किंवा दुधडी असतात आणि डोक्यावर टोप असतो त्याला बावा म्हणतात। आणि जे बाईचे ड्रेस असतो, घागरा आणि हातामध्ये सूप, त्याला ढाणका डोकं म्हणतात। आणि जे मुखवटे लावलेले असतात ते आदिवासीमध्ये पाऱ्यापूत आणि बोगल्यापूत होते, ते 2 भूतांचे मुखवटे लावले जातात। त्याच्यानंतर वाघाला सुद्धा देव मानतात आदिवासीमध्ये आणि त्याच्यामुळे वाघाचं मुखवटा लावलं जातं। आणि तो शेवटचा जो असतो तो नागऱ्या म्हणून असतो, फक्त त्याला एकच घुंगरू असतं। आणि अशा पद्धतीने ज्याची जी मानता असेल त्या मानतेप्रमाणे अंगावर साज केला जातो। आणि 5 होळीपर्यंत आम्ही आंघोळ करत नाही आणि अंगाला पाणी लागू देत नाही आणि 1.25 महिन्यापर्यंत खाटेवर झोपत नाही, खाली झोपतो। आणि त्याच्यानंतर ब्रह्मचारित्व असतं, घर सोडूनच बाहेर राहतात आणि अशा पद्धतीने पाळण्याचे व्रत हे केलं जातं। आणि आज काठीची होळी आहे। तर आदिवासी संमेलनाचं आयोजनाचा आपल्या डोक्यात काही विचार आहे का, किंवा शासनाकडनं ही होळी अधिकृतरित्या काहीतरी जाहीर केली जाईल किंवा शासनाकडनं काही त्याच्यात निधी प्राप्त होईल असं काही अपेक्षा आपण केलेली आहे का शासनाकडनं? आमचा असं विचार चाललेला आहे की ही होळी सगळ्यांनी बघितली पाहिजे, कारण आदिवासीमध्ये जे शिकून बाहेर गेलेले आहे किंवा नोकरीसाठी बाहेरगावी राहतात किंवा काही लोक राजकारणामध्ये आहेत, ते आपली परंपरा विसरतात, त्यांना आपली परंपरा दाखवली पाहिजे। आणि आदिवासीयत जर जिवंत राहिलं, जल जंगल जमीन जर राहिली तरच आदिवासींचे अस्तित्व राहील, आणि जल जंगल जमीन संपली तर मग आदिवासींचे अस्तित्व नष्ट होईल। आणि हे दाखवण्यासाठी आमचा असा विचार आहे की यापुढे जे पण कोणी वकील असतील, डॉक्टर असतील किंवा उच्च शिक्षित असतील किंवा मोठा पगार घेणारी काही मंडळी असतील, अशा लोकांना आपली संस्कृती ही दाखवली पाहिजे असा आमचा मानस आहे। आणि शासनाकडून तर आता थोडंफार शासनाकडनं हे पेसामधनं ही सगळी लाईट आणि LED वगैरे करतात ग्रामपंचायत, पण अजून पण खूप मोठी अपेक्षा आहे की या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी झाली पाहिजे, त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था झाली पाहिजे। गावामध्ये एवढे लोक आता बाहेरून यायला लागले। आता तर पहिल्यांदा फक्त सातपुड्यातले आदिवासी असायचे आणि आता तर बाहेरून म्हणजे मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, महाराष्ट्रातले आहे, त्याच्यामध्ये सगळे अधिकारी कर्मचारी आणि
खास करून आपल्यासारखे प्रिंट मीडियाचे किंवा इलेक्ट्रिक मीडियाचे सगळे लोक इथे येतात, राहायची सोय नाही. अशा वेळीच असं वाटतं की शासनाने या काठेगावमध्ये शौचालयाची व्यवस्था केली पाहिजे आणि काठेगावाला जे जोडणारे कच्चे रस्ते आहे ते चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे आणि होडी चौकामध्ये धूळ उडणार नाही याच्यासाठी कॉन्क्रीट किंवा इतर गोष्टी शासनाने केल्या पाहिजे असं वाटतं.